आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. सदलगा येथील 108 वर्षाची सदलगा पूर्व भाग विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नी सदलगा गत 2023-24 अहवाल सालात 38.86 लाखाचा नफा मिळवून पारदर्शक व्यवहार सभासदांसमोर ठेवला. संस्थेच्या वतीने नूतन वास्तूमध्ये सभासदांच्या सेवेसाठी दवाखाना सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. अहवाल वाचन संस्थेचे सेक्रेटरी बाळासाहेब बाकडे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील संस्थेची आर्थिक परिस्थिती मांडताना म्हणाले, संस्थेला 38,86,111 इतका झाला. संस्थेने सभासदांना 10% लाभांश जाहीर करून ज्याच्या त्यांच्या खात्यावर जमा केला आहे. 2,478 सभासद संख्या असून संस्थेचे भाग भांडवल 1,39,43 लाख, निधी 4,18,90 लाख, ठेवी 28,38,12 लाख, गुंतवणूक 13,27 लाख, सभासद कर्ज 28,48 लाख असून निव्वळ नफा 38.86 लाखाचा झाला आहे. 98.5% कर्ज वसुली करण्यात आली. संस्थेतर्फे RTGS, NEFT सुविधा, पॅन कार्ड, सर्व प्रकारचे विमा, ठेव विमा या सुविधा येतात. तसेच संस्था संपूर्णपणे संगणकीकृत आहे. शेतकऱ्यांना शेती अवजारे, पाईपलाईन, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, छोट्या ट्रॅक्टरसाठी वित्त पुरवठा, विविध सेंद्रिय रासायनिक खते उपलब्ध करून दिली जातात. मुदत ठेवीवर ज्येष्ठ नागरिकांना 0.5% जास्ती व्याज दिले जाते. यावेळी कल्लाप्पा कमते सर, दादासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुरेश पडळाले, शिवानंद कमते, आपासाहेब बदनिकाई, संदीप तपकिरे, भीमा ढवळे, अनिरुद्ध पाटील, शंकर माघ, भरत लटिमरडे, रवींद्र नमिजे, संचालिका सुरेखा वदुरे, सुप्रिया कुलकर्णी उपस्थित होते. यावेळी 10वीच्या 80%च्या वर गुणप्राप्त सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी अध्यक्ष व निर्वाचित सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सभासद, नोकर वर्ग, नागरिक, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार संघाचे मुख्य कार्यवाह बाळासाहेब बाकडे यांनी मांडले. सदलगाहून प्रतीक कदम. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.